नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत सावजी पद्धतीने सुंदरीची भाजी. तसेच याला वजडी देखील म्हणतात आणि काही ठिकाणी चंद्रावडी असे देखील म्हणतात. तर आम्ही सुंदरीच म्हणतो. तर मी 1.5 किलो सुंदरी घेतलेली आहे. ती गरम पाण्यात उकळायला ठेवलेली आहे. 10 ते 15 मिनिटे छान उकळवून घ्यायची आहे. त्यानंतर ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर बारीक बारीक पीसेसमध्ये कापून घ्यायची आहेत. सुंदरी धुवायला थोडा जास्त वेळ लागतो आणि हे काम थोडे मेहनतीचे आहे. तर आपली इथे सुंदरी छान स्वच्छ धुवून छान पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे. तर प्रथम भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. थोडं तेल जास्तच घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला थोडासा फोडणीपुरता कांदा टाकायचा आहे. कांदा छान थोडा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1.5 ते 2 चमचे धनेपूड टाकलेली आहे. ती पण छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये एव्हरेस्टचा मटण मसाला टाकायचा आहे. तो 2 चमचे घेतलेला आहे. तो पण छान परतून घ्यायचा आहे. याने भाजीला चव छान येते. त्यानंतर मी मसाले छान भाजून त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. मसाल्याचा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे. तो माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करावा. किंवा गावरान कोंबड्याची भाजी यामध्ये सुद्धा मसाला कसा बनवायचा सावजी पद्धतीचा हे मी सांगितलेला आहे. तो पण बघू शकता. मसाला छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. ही भाजी बनवण्यासाठी मसालाच मेन असतो. मसाला छान परतल्या गेला की भाजीला चव छान येते. छान परतून घ्यायचा आहे 10 ते 15 मिनिटे मसाला. बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आपला मसाला छान परतल्या गेलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तो पण छान मिक्स करायचा आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं झणझणीत हवं असेल त्यानुसार तुम्ही तिखट ॲड करू शकता. ही भाजी झणझणीतच असते कारण सावजी पद्धतीच्या भाज्या या झणझणीतच असतात. छान मिक्स करायचं आहे. थोडं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे तिखट मीठ मसाले छान शिजल्या जाईल आणि भाजीला छान तेल सुटणार. बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला कापलेले सुंदरीचे पीसेस ॲड करायचे आहेत. मिक्स करूया. प्लेट झाकूया आणि भाजी छान शिजवून घ्यायची आहे. चेक करायची आहे. त्यानंतर मिक्स करायची आहे आणि भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे. ग्रेव्ही तुम्हाला जेवढी हवी असेल
तेवढं पाणी ॲड करायचं आहे. जास्त ग्रेव्हीही नको, एकदम पातळही नको, एकदम दाटही नको. मीडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही ठेवायची आहे. मिक्स करूया. परत झाकण झाकून एक वाफ काढून घेऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकूया. आहा हा हा, काय दिसते सुरेख. कोणाच्याही तोंडाला बघून पाणी सुटेल अशी भाजी आहे ही. छान तेल सुटलेलं आहे भाजीला. मस्त तर्री आलेली आहे. आमच्या विदर्भामध्ये भाजीला तर्री हवीच असते, त्याशिवाय पोटात जेवण जात नाही. तर तुम्ही पण घरी अशा पद्धतीने सावजी पद्धतीची भाजी बनवू शकता आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता. तर तुम्हाला कशी वाटली सुंदरीच्या भाजीची रेसिपी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बनवत राहा, खात राहा, खुश राहा, हेल्दी राहा. तर मंडळी या जेवायला.